नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञानशिक्षामध्ये आपणा स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती अतिशय मनोरंजक, महत्त्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे आणि ती तुमच्या कुटुंबात सुख शांती टिकून ठेवण्यास मदत होते। मित्रांनो, ज्या घरात भांडण होत राहतात त्या घरात कधीच बरकत होत नाही। माता लक्ष्मी कधीच अशा घरात येत नाही आणि ज्या घरात सुखशांती असते त्या घरात सुखसमृद्धी वास करते आणि माता लक्ष्मीचे आगमन होते। ही कहाणी ऐकल्यावर आपल्याला ती नक्की समजेल की आपण घरात भांडण, कलेश, द्वेष का करू नये आणि ज्या घरात भांडण, कलेश, द्वेष होत राहतात ते कसे कमी करू शकतो। कारण घरात सुखशांती असणे खूप गरजेचं आहे। ज्या घरात सुखशांती असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते। या उलट तिथे भांडणे, कलश, द्वेष होत राहते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही, तर दुःख आणि दारिद्र्य निवास करत असते। मित्रांनो, जर तुम्ही ही कथा एकटेच वाचत असाल तर तुम्हाला याचा फायदा होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबासह मोरमोरणीची ही कथा वाचावी किंवा ऐकावी तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि कारण ही एक महत्त्वपूर्ण कथा आहे, कहाणी संपूर्ण ऐकावी, कारण या कहाणीतून आज आपण खूप काही शिकणार आहोत। मित्रांनो, आमच्या या कहाणीत हरवून जाण्याआधी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। अशी छान छान ज्ञानवर्धक कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर कहाणीला सुरुवात करूया। एक मोर आणि मोरणीची ही कहाणी आहे। एका जंगलात मोर आणि मोरणी राहत होते। मोर आणि मोरणी फारच सुखशांतीने जगत होते। एके दिवशी मोरणी मोराला सांगते की आपल्याला इथून जायला हवे, आपल्याला तिथे जायला हवे जिथे आपल्या समाजचे लोक राहतात, खूप मोरणी राहतात, आपल्याला त्या ठिकाणी जायला पाहिजे। मोर मोरणीला म्हणतो की हे प्रिय मोरणी, आपण तिथे गेलो तर खूप भांडण आणि द्वेष निर्माण होईल। आपण इथे किती सुखाने राहत आहोत, आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची काय आवश्यकता आहे। परंतु मोरणी हट्ट करू लागते, त्यामुळे मोर मोरणीसोबत जाण्यास होकार देतो। मोरणीच्या हट्टामुळे दोघे उडत एका नगरामध्ये येतात। त्या नगराचा राजा पशुपक्ष्यांच्या भाषाला चांगल्या प्रकारे समजत होता। त्या राजाने कराशास्त्राचा शिक्षण घेतला होता। कराशास्त्राचा अर्थ असा होतो की पशुपक्ष्यांच्या भाषाला ओळखणे। हा राजा सर्व प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या आवाजाला समजून शकत होता आणि सर्व जीवजंतूंच्या आवाजाला तो चांगला समजत होता की ते काय म्हणत आहेत। एका दिवशीची गोष्ट आहे। राजा आपल्या राणीला म्हणतो की हे राणी, मला फार भूक लागली आहे, आपण आपल्याला भोजन द्या। राजाची राणी 36 प्रकारचे भोजन बनवून एका हातात पाणीचा ग्लास आणि दुसऱ्या हातात भोजनाची ताट घेऊन राजाच्या सक्षम ठेवताच त्या प्लेटमधून एक तांदळाची कण जमिनीवर पडते। खाली काही मुंग्या फिरत होत्या आणि तिथे पडलेल्या तांदळाची कण घेऊन जात असे। राजा बसून ही सर्व घटना पाहत असतो। तिथून एक मुंगळा येतो आणि म्हणतो की हे प्रिये, हे तांदळाचं कण मला दे आणि तू परत जा आणि त्या राजाच्या ताटातून दुसरे तांदळाचे कण आण। त्यांच्या या गोष्टीला राजा पूर्णपणे ऐकत होता, कारण राजा प्रत्येक जीवजंतू, पक्षी आणि प्राण्यांच्या भाषा पूर्णतः समजत होता आणि राजा त्या दोघांचे बोलणे ऐकत होता। तेव्हा मुंगी म्हणते, नाही, मी जाणार नाही। राजाला हे सर्व माहीत झाले तर तो मला मारून टाकेल। मग मुंगळा त्या मुंगीला म्हणतो की तू जा, राजाला हे सर्व कळणार नाही। मुंगी जाण्याचा प्रयत्न करते, परंतु अर्ध्या रस्त्यातून परत येते आणि मुंगळ्याला म्हणते, नाही, मी नाही जाणार। जर राजाला माहीत झाले तर तो मला जीवाने मारणार। राजा त्या दोघांना पाहत होता, तर त्या मुंगळ्यांना भान होतं की राजा आपल्या गोष्टीला समजू लागला आहे। राजाने आपल्या बोलण्याला ऐकून घेतला आहे, त्यामुळे तो आपल्याकडे पाहत आहे। मुंगळा मुंगीला म्हणतो की राजाने हे आपले बोलणे ऐकून समजावून घेत असेल तर तो आपले बोलणे दुसऱ्याला जर सांगितले तर तो लगेच दगडाचा होऊन जाईल। राजा मुंगी आणि मुंगळ्यांचा बोलण्याला पूर्णपणे ऐकून घेतो आणि समजून घेतो। राजा ही गोष्ट ऐकून हसू लागतो। जसा तो जोरजोराने हसतो तशी राजाचे हसणे ऐकून राणी पाकशालामधून बाहेर येऊन पाहते, तर राणीला राजा हसत दिसतो आणि राजाला हसताना पाहून विचार करायला लागते की कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल, त्यामुळे महाराज हसत आहे। राणी महाराजजवळ जाते आणि त्यांना म्हणते की हे महाराज, माझ्याकडून काही चूक झाली आहे का?
तुम्ही एवढे जोरजोराने हसत आहात? राजा राणीला म्हणतो की नाही नाही, मला फक्त असेच हसू आले आहे, तुमची काही चूक नाही आहे. राणी हट्ट करू लागते आणि म्हणते नाही नाही, आपल्याला सांगावे लागणार आहे की आपण का हसत आहे. राजा पुन्हा पुन्हा नाही म्हणतो, कारण राजाला माहीत आहे की मुंगी आणि मुंगळ्या काय बोलले आहे. जर मुंगीची बोलणे राजाने कुणाला सांगितले तर तो राजा दगडाचा होऊन जाईल. यामुळे राजा राणीला ही गोष्ट कळू देत नाही. परंतु राणी पुन्हा पुन्हा हट्ट करू लागते की महाराज, तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्ही का हसत होते. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर आणि मला आपली राणी समजत असाल तर तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुम्ही का हसत होते. राजा आता फार मोठ्या धर्मसंकटात पडतो. जर मी ही गोष्ट राणीला सांगितलं तर मी दगडाचा होऊन जाईल आणि नाही सांगितलं तर राणीचा माझ्यावरचा विश्वास निघून जाईल. राणी फार हट्ट करू लागते. ते काय म्हणतात ना, स्त्रिया हट आणि बालहट फार मजबूत असतात. राणीच्या स्त्रिया हटमुळे राजाला नतमस्तक व्हावं लागते. तेव्हा राजा म्हणतो, हे राणी, मी ही गोष्ट जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल. राणी म्हणते, काय, आता तर बोलत होते काही नाही, मग बोलताय आता तुम्हाला पछतावा होईल. राणीला शंका येते, काहीतरी फार मोठी गोष्ट आहे, म्हणून राणी आणखी हट्ट करू लागते. तेव्हा राजा म्हणतो, ठीक आहे, तुम्ही एवढा हट्ट करत आहात तर चला मग जंगलात तुम्हाला ही गोष्ट सांगतो. राजा राणी रथावर सवार होऊन एका घनदाट जंगलात जातात. राजा गोष्ट सांगायला सुरुवात करतो. मग राजा जसे थोडी थोडी गोष्ट राणीला सांगत जातो तसे तसे राजाचे शरीर हळूहळू दगडाचे होत जाते. आणि जेव्हा राजा राणीला अर्धी गोष्ट सांगतो तेव्हा राजा राणीला म्हणतो, हे राणी, मी हळूहळू दगडाचा होत चाललोय, नंतर तुला पछतावा होईल. राणी म्हणते, हे राजा, थोडी गोष्ट राहिली आहे, कृपया मला सांगा. असे म्हणताच राजा पूर्ण गोष्ट राणीला सांगतो आणि पूर्ण दगडाचा होऊन जातो. राणीच्या या हट्टामुळे राजा पूर्ण दगडाचा होऊन जातो. हे पाहून राणी रडू लागते, दगडाला हलवू लागते आणि राजा इकडे दगडाचा होतो. आणि तिथे राणी छाती ठोकत असते, विलाप करत असते, शोक करत असते आणि प्रत्येक जीव आणि जंतूपासून मदतीची अपेक्षा करत असते. हे सर्व घटना मोर आणि मोरणी पूर्ण पाहत होते. राणीच्या विलापाला पाहून मोर आणि मोरणीला दया येते. तेव्हा मोर मोरणीला म्हणतो, हे प्रिये, हे असते स्त्रिया हट. तुमच्या हट्टमुळे जंगलात खुशी खुशी राहत होतो आणि तिथून इथे आलो. मोरणी मोराला म्हणते, राणी फार दुःखी आहे, आपल्याला तिची सहायता करायला पाहिजे, ती खूप विलाप करत आहे. राणीची जास्त तर सहायता करू शकत नाही, पण आपण तिला सहानुभूती देऊ शकतो. असे म्हणून मोर आणि मोरणी राणीजवळ जातात आणि म्हणतात, हे राणी, झालं ते झालं, आता विलाप करू नका, धीर धरा. आता तुमच्या मागे पूर्ण राज्याची जबाबदारी आहे. राजा तर पूर्ण दगडाचा झाला आहे, आता तुम्हाला पूर्ण राज्य सांभाळायचं आहे. ही गोष्ट ऐकून राणी मोर आणि मोरणीला म्हणते की मी आता स्वतःला कशी सांभाळू. माझा तर सर्व संसार उद्ध्वस्त झाला आहे, माझा पतीसुद्धा दगडाचा झाला आहे. राणीचे हे शब्द ऐकताच मोरणीच्या मुखातून असे निघते की राजा पूर्ण दगडाचे कसे झाले. राजा तर मनुष्य होते आणि चांगले होते, तर ते दगडाचे कसे झाले. आणि तिची गोष्ट सांगू लागते, जी राजाने मुंगी आणि मुंगळ्यांची गोष्ट सांगितली होती. आणि ती गोष्ट सांगताच राणीसुद्धा हळूहळू दगडाची होऊन जाते. तेव्हा राणी पूर्णपणे दगडाची होऊन जाते. तेव्हा मोर आणि मोरणीला ही चिंता सतवू लागते की मुंगी आणि मुंगळ्यांची गोष्ट जर आम्ही चुकून जर कुणालाही सांगितले तर या राजा राणीसारखे दगडाचे व्हावे लागेल. त्यासाठी ते दोघे घाबरतात आणि त्यांचा उपाय शोधू लागतात. तेव्हा मोरणी म्हणते की प्रिये, का आपण दूर निघून जाऊ, जेणेकरून कुणी विचारायला भेटणार नाही. तेव्हा मोर म्हणतो, हे प्रिय मोरणी, स्त्रियाच्या पोटात कोणता गोष्ट पचत नाही आणि जर संसारामध्ये कुठेही गेला तर हे संकट काही टाळणार नाही. हे संकट आता सदैव आपल्या डोक्यावर फिरत राहील. जर चुकून ही गोष्ट आपण कोणाला सांगितले तर आपण दगडाचा होऊन जाणार. याच कारणामुळे मोर आणि मोरणी खूप घाबरतात आणि त्यांची ही गोष्टीचा त्रास होत राहतो. रात्र आणि दिवस त्रास होत असतो. त्यामुळे ते सुखाने जेवण आणि झोप घेत नव्हते. रात्र आणि दिवस त्यांना हे संकट खात होतं. जर चुकून ही गोष्ट आमच्या मुखातून निघाली तर आपण दोघेही दगडाचे होऊन जाईल. तेव्हा मोर आपल्या बुद्धीचा
उपयोग करतो आणि मोरणीला म्हणतो, जर आपण सृष्टीतील सर्व मुंगी आणि मुंगळ्यांना संपवून टाकले तर हे सर्व संकट टळेल, कारण हे सर्व मुंगी आणि मुंगळ्यांमुळे होत आहे. तेव्हा मोर आणि मोरणी सर्व मुंगी आणि मुंगळ्यांना मारून खात जातात आणि त्यांना नष्ट करत जातात. मोर आणि मोरणीचा हा आतंक पाहून सर्व मुंगी घाबरतात आणि जमिनीतील घर करून राहू लागतात आणि घरच्या बाहेर निघणे बंद करतात. परंतु जेव्हा मुंगी मुंगळ्यांना भूक लागत होते तेव्हा त्यांना बाहेर अन्नासाठी यावं लागत होते, कारण बिळात अन्न भेटत नव्हते. तेव्हा मोर टक लावून बसायचे आणि मुंग्या बाहेर येताच त्यांना आपले चोचाने दाबून मारून पटकनी खायचे. एक मुंगी आणि मुंगळ्या उपाशीपोटी आपल्या बिळात बसून जोरदार श्रीहरीचे भजन ध्यान करत राहतात. भक्ती करत करत त्यांना हे देखील माहीत नव्हते की ते कुठे आहेत आणि काय करत आहेत. ते सतत आपली घनघोर तपस्या करत होते. शेवटी त्यांची उपाशीपोटीची भक्ती आणि तपस्या पाहून श्रीहरी त्यांना दर्शन देतात आणि मुंगी आणि मुंगळ्याला श्रीहरी विष्णू म्हणतात, मागा तुम्हाला काय हवं आहे. कारण मुंगी आणि मुंगळा निरंतर भक्ती केले होते आणि कोणतेही अन्न ग्रहण न करता त्यांनी जल प्राशन करता ते श्रीहरीची भक्ती करत होते. या भक्तीमुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले होते. तेव्हा मुंगी आणि मुंगळा कधीपासून काय उपाशी होते. ते दोघे जण एकच वरदान मागतात, हे प्रभू तुम्हाला जर काही द्यायचे असेल तर एकच वरदान द्या की आमच्या पोटाला गाठ बांधून टाका. मुंगी आणि मुंगळ्याला पोटच नसेल तर ते अन्नासाठी बाहेर कशाला जातील आणि मोर आणि मोरणी त्यांना कशाला खातील. यासाठी त्यांनी पोटाला गाठ मारण्याचे वरदान मागितले. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, तथास्तु. तेव्हा त्या मुंग्यांच्या पोटात गाठ पडते. आज पण मुंग्यांना गाठ आहे म्हणूनच त्यांना पोट नसते. मुंगी आणि मुंगळा भगवान विष्णूला म्हणतात की हे प्रभू आमच्या पोटाला तर गाठ लागली आहे, तरी पण आम्हाला मोर आणि मोरणीने धोका आहे. मोर आणि मोरणी आमची वाट पाहत जमिनीवर बसून आमच्यावर लक्ष ठेवले आहेत आणि ते लोक असेही आम्हाला पाहिले तसेच आम्हाला मारून टाकतील. तेव्हा भगवान विष्णू मुंगी आणि मुंगळा मोरांच्या सक्षम येतात आणि भगवान विष्णू मोर आणि मोरणीला म्हणतात, हे मोर आणि मोरणी तुम्ही त्या मुंगी आणि मुंगळ्यांचा शिकार करणे बंद करा. त्यांचा या मुंग्यांचा काही दोष नाही. जो दोषी होता तो राजा होता, कारण राजाने कराशास्त्राची शिक्षण घेतला होता. त्यामुळेच तो सर्व प्रकारचे जीवजंतूची भाषा समजण्यास सक्षम होता. सोबतच तो ज्या भाषेला समजू शकत होता त्याचं रूप बदलण्यामध्ये सुद्धा तो सक्षम होता आणि पशुपक्ष्यांच्या देखील रूप धारण करत होता. त्यांच्याशी संभोग करायचा. जेव्हा ते पशुपक्षी गर्भ धारण करत होते तेव्हा तो त्यांना सोडून मानव रूप धारण करत होता आणि त्या पशुपक्षींवर तो जोरजोराने हसत होता. या मूर्खतेमुळे हा राजा दगडाचा होऊन पडलेला आहे. मोर म्हणतो, हे प्रभू त्यांची पत्नी राणीचं काय दोष आहे. तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात की त्याची राणी देखील पापाची भागीदार आहे, कारण त्यांची पत्नी जर त्यांना थांबवली असती तर तो एवढा मोठा पाप करत नव्हता. त्यामुळे ही राणी देखील पापाची भागीदार आहे. त्यामुळे ती राणी देखील दगडाची झाली आहे. श्रीहरीच्या समजवल्यानंतर मोर त्यांना म्हणतो की हे प्रभू जर ही गोष्ट आम्ही दुसऱ्याला सांगितलं, जी गोष्ट आम्हाला राणीने सांगितली आहे, तर आम्ही देखील दगडाचे होणार का. तेव्हा श्रीहरी म्हणतात की तुम्हाला हे श्रापमधून मुक्ती मिळाली आहे. आता तुम्ही कुणालाही काही सांगितले तरी काही फरक पडत नाही. आता तुम्ही कुणालाही गोष्ट सांगू शकता. तुमचे हे संकट टळलेलं आहे. श्रीहरीचे गोष्ट ऐकून मोर आणि मोरणी फारच खुश होऊन जातात. त्यांच्या खुशीचा ठिकाणा नाही राहत. श्रीहरी विष्णू अंतर्ध्यान होऊन जातात आणि ते तिथून निघून जातात आणि मोर आणि मोरणी आनंदाने नाचू लागतात आणि गाऊ लागतात. तेव्हा नाचत नाचत मोर स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याचे पाय फाटलेले एकदम कुरूप असे दिसत होते आणि मोर फाटलेले पाय पाहून जोरजोराने रडू लागतो आणि तो यावर मोर विचार करू लागतो की पहिले माझे पाय किती गोड आणि छान दिसत होते आणि आता किती कुरूप दिसत आहे.
माझं शरीर आणि माझं नाचणं किती छान आहे. माझे हे पाय एवढे कुरूप कसे काय झाले? कारण त्याने भरपूर मुंग्यांना मारून खाल्ले होते आणि मोरणी देखील मुंग्या खाल्ली होती. त्यामुळे मोरणीचे देखील पाय फाटलेले होते. तेव्हा एकदा माणूस मुंगी खातो तेव्हा त्याचा पोटात दाणे तयार होतात. जर एखादा व्यक्ती जास्त प्रमाणात मुंगी खात असेल तर त्यांचे शरीर देखील फाटू लागते. साप आपले कात का सोडते? कारण साप देखील मुंग्या खातो. यामुळे सापाचा शरीर देखील फाटून निघून जातो. यामुळे मोराचे पाय देखील फाटलेले होते आणि कुरूप दिसू लागले होते. त्यामुळे मोर आपले कुरूप पाय पाहून जोरजोरात रडू लागला होता आणि मोरणी त्याला सहानुभूती देत होती. झालं ते झालं, आता रडून काहीच फायदा नाही, असं मोरणी आपल्या मोराला म्हणत होती. मोर नाचत होता आणि जोरजोराने रडत होता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा पडत होत्या. मोरणी मोराला धीर देत होती आणि मोराचे अश्रू जमिनीवर पडू नये म्हणून मोराचे अश्रू आपल्या चोचमध्ये जमा करत होती आणि ती किती अश्रू आपल्या चोचमध्ये ठेवत होती ते सर्व अश्रू तिच्या पोटात जात होते. अशा प्रकारे ती मोरणी मोराच्या अश्रूला प्रत्येक वेळा थांबवायची आणि मोर नाचायचा आणि खूप जोरजोराने रडायचा. अशा प्रकारे मोरणी प्रत्येक वेळा नाचायचा आणि खूप जोरजोराने रडायचा. मोराच्या अश्रूला पाहून आणि मोरणीच्या निस्वार्थ प्रेमाला पाहून श्रीहरी विष्णू पुन्हा प्रकट होतात. मोर आणि मोरणीला आशीर्वाद देतात की तुमचे प्रेम सदैव तसेच राहू दे. या आशीर्वादमुळे आता त्याला आशीर्वाद समजा की श्राप. यामुळे मोर कधीच संभोग करू शकत नाही. मोरच्या डोळ्यातून अश्रू पडतात आणि त्या अश्रूंना मोरणी आपल्या मुखावाटे पोटात घेते आणि या अश्रूमुळे मोरणी गर्भवती होते आणि श्रीहरी विष्णू म्हणतात तुमची भक्ती धन्य आहे आणि तुम्ही धन्य आहात. एक वेळ अशी येईल की मी तुमच्या पंखाला मुकुट बनवून धारण करेन. यासाठी जेव्हा श्रीहरी विष्णू धर्तीवर येतात तेव्हा मोरचे पंख मुकुट म्हणून धारण करतात. या कहाणीत एवढेच. मी आशा करतो तुम्हाला या कहाणीतून काही शिकायला मिळालेलं आहे. मित्रांनो, जर हा कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे छान छान ज्ञानवर्धक कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कहाणी पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.